नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शहरात रक्ताचा गंभीर तुटवडा. निगेटिव्ह रक्तगटाची स्थिती चिंताजनक. मागणी 100 बॅग, पुरवठा केवळ 30 ते 40 बॅगचा. कुंभारी विजोरा रस्त्याची दुर्दशा अधोरेखित. जनता झाली त्रस्त. कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईसाठी बांधकाम विभागाची टाळाटाळ. मौखिक आदेशाने मंजूर केलेल्या फाईल्सची तपासणी नाही. भूमी अभिलेखचा तपासणी अहवाल पुण्यात सबमिट होणार. JJ मॉलमध्ये आग, लाखोंची झाली हानी. महापालिकेचे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष अधोरेखित. अयोध्या नगर परिसरात घाणीचे साम्राज्य. घंटागाडी ठेकेदारांचे दुर्लक्षामुळे नागरिकांची अडचण वाढली. आता सविस्तर बातम्या. हिवाळा असताना शहरात रक्ताचा अत्यंत गंभीर तुटवडा निर्माण झाला असून शहरातील 6 रक्तपेढ्यांमध्ये केवळ 4 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दररोज 100 रक्ताच्या बॅगची गरज असताना सध्या केवळ 30 ते 40 बॅग रक्तच उपलब्ध होत आहे. यामुळे आरोग्य सेवांवर मोठा ताण आला आहे. शहरात व्होल्टबट फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संचालित सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढींमध्येच उपलब्ध होते. खासगी रक्तपेढ्यांसह साई जीवन ठाकरे, हेडगेवार, अकोला ब्लड बँक या खासगी रक्तपेढ्यांमध्येही रक्तसाठा जेमतेम आहे. सध्या O, AB, A, B या सर्व निगेटिव्ह रक्तगटांचा सर्वत्र मोठा तुटवडा आहे. निगेटिव्ह गटाच्या रक्ताच्या उपलब्धतेचे प्रमाण अवघे 5% आहे. तसेच PRBC, सिग्नल डोअर, प्लेटलेट आणि प्लाझ्माची उपलब्धताही मर्यादित आहे. रक्तदान केलेल्यांना पुन्हा रक्तदान करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे नियमित रक्तदात्यांची संख्या घटली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरे बंद होती. तसेच अतिवृष्टीमुळेही शिबिरांचे कॅम्प झाले नाहीत. रक्त संकलनानंतर वेगळे केले जाणारे PRC, प्लाझ्मा, प्लेटलेट व या घटकांसह व्होल ब्लडचाही मोठा तुटवडा आहे. रस्ते अपघात, प्रसूती आणि गंभीर शस्त्रक्रियांमध्ये रक्ताची गरज भासते. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्वरित जवळच्या शक्य त्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे. तसेच संस्थानी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी रक्तपेढींशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने आणि रक्तपेढी संचालकांनी केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश वैराळे, रक्त संक्रमण अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत आहे. आणि आपल्या सध्या दिवाळीचे व सणासुदीचे दिवस असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त केंद्रामध्ये सगळ्याच रक्तगटांचा रक्तसाठा कमी झालेला आहे. याची महत्वाची कारणे म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे बहुतांश कॉलेजेसला सुट्ट्या आहेत आणि राजकीय आणि सामाजिक संस्था पण सणासुदीच्या या निमित्त बाहेरगावी वगैरे इकडे तिकडे असल्यामुळे सध्या आपल्या इकडे जशा प्रकारे अगोदर रक्तदान शिबिरे आयोजित व्हायचे ते त्या प्रमाणात झालेले नाही आहे. त्यामुळे या सगळ्यामुळे आपल्या येथील सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया पेशंट, हिमोफिलिया पेशंट, तसेच प्रसूतीमध्ये ज्या महिला असतील त्यांना रक्तदान शिबिरेच आयोजित कमी झाल्यामुळे त्यांना रक्तसाठा कमी प्राप्त होत आहे. तसेच आपल्या इथं अपघातग्रस्त पेशंटसाठी पण रक्ताचा तुटवडा भासत आहे. तर या सगळ्या निमित्त मी आपल्या अकोल्यातील जनतेला व इतरही जनतेला हाच इथून निरोप देऊ असा शकतो की आपल्या इथे जेवढे तरुण मुलं आहेत त्यांनी आवर्जून सगळ्या प्रकारच्या रक्तदान शिबिरामध्ये आयोजित करायला पाहिजेत. आणि रक्तदान शिबिर जरी नसेल आयोजित होत असेल तरी शासकीय रक्त केंद्र GMC अकोला येथे तुम्ही स्वइच्छेने रक्तदान करायला पाहिजे, जेणेकरून या रुग्णांचं भलं होईल आणि यांना आवश्यक तो साठा मिळाला पाहिजे. सध्या आपल्याकडे एक प्रत्येक रक्तगटाचे 5-5, 6-6 असेच 8-8, 10-10 असेच बॅग उपलब्ध आहे. सध्या आपल्या एका दिवसात कमीत कमी 25 ते 30 बॅगांचा आवश्यकता असते.
शासकीय रक्त केंद्रामध्ये इथे भरपूर पेशंटचा लोड असल्यामुळे जवळपास इथे 800 ते 1000 पेशंट ॲट अ टाइम ऍडमिट राहतात. त्यापैकी रोज 30 ते 40 पेशंटला रक्ताची गरज असते. तर मी त्याच्यासाठीच सगळ्यांना आवाहन करतो की इथे मोठ्या संख्येने आपण रक्तदान करायला पाहिजे. अकोला जिल्ह्यातील कुंभारी विजोरा रस्त्याचं वास्तव पाहिलं तर बांधकाम विभाग आणि कॉन्ट्रॅक्टर यांची मिलीभगत उघडपणे दिसून येते. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून तयार झालेला रस्ता काही महिन्यातच खड्डेमय झाला आहे. दर्जा इतका सुमार की नागरिक म्हणतात आधीचे खड्डेयुक्त रस्ता बरा होता. एकाच कंत्राटदाराला 2 वेगवेगळ्या कामांसाठी प्रति मीटर दरात तब्बल 8 पटाहून अधिक फरक का? 200 मीटरच्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टरने काय सोने लावले, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. केवळ 200 मीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी 2,32,00,000चा खर्च म्हणजेच प्रति मीटर 1,19,000 रुपये. त्याचवेळी समान कॉन्ट्रॅक्टरने 5 किलोमीटर रस्ता 7,62,00,000 तयार करतो. हा फरक फक्त गणितात नाही, भ्रष्टाचाराच्या समीकरणात आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. कुंभारी विझोरा या रस्त्याची दुर्दशा पाहिल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा कळस गाठल्याचे चित्र समोर येत आहे. कुंभारी विझोरा रस्त्यावर कोट्यावधीचा खर्च केल्यानंतर पडलेले खड्डे, नसलेल्या साईड पट्ट्या आणि काढलेले कोट्यावधीचे टेंडर हा करदात्यांचा पैशाचा कसा चुराडा केला जातो याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. अधीक्षक अभियंत्याची मनमानी यामुळे ज्युनियर अधिकारी तर त्रस्त झाले आहे, पण शासकीय निधीचा दुरुपयोग आणि अपव्यय उघड होत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करण्याची व क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कुंभारी विझोरा रस्त्याची दक्षता व गुणवत्ता पथकाद्वारे तपासणी करत व दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून दोषी कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावा, अशी मागणी केली आहे. प्रभाकर प्रल्हाद बनसोड, राहणार कुंभारी. या कुंभारीची विझोरा रस्ता याचं खूप दुर्दशा वेगळी आहे. हे 6 महिन्यात रस्ता केलेला हा एका महिन्यात खराब झाला. आता त्याच्यावर जर 12-12, 14-15चे रोड ट्रक जर चालतील, टिप्पर जर चालतील तर त्या रोडची व्यवस्था काय होणार आहे? आता आम्हाला एवढी परेशानी आहे, त्या रोडची खूपच परेशानी आहे. माझं नाव शुभम खडसे आहे, मी कुंभारीचा रहिवासी आहे. आमचा जो रोड आहे कुंभारी ते कांचिवनी हा 6 महिन्यापूर्वी बांधलेला आहे, बट त्याची अवस्था खूपच खराब आहे आणि या ट्रकांमुळे गावातून जे जाते त्याच्यामुळे अपघात वगैरे होत आहेत. लहान लेकरं वगैरे आडवे येतात, त्यासाठी ब्रेकर पण नाही आहे, कोणतीच अवस्था केलेली नाही आहे. एवढंच आहे की फक्त हे रोडचं काम चांगलं व्हावं आणि गावात पण सहकार्य भेटावं. भूमी अभिलेख विभागात मौखिक आदेशाने केलेले फेरफार, क्षेत्र दुरुस्ती, एकत्रीकरणाचे अनेक प्रकरणे मार्गी लागले. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची ओरड आहे. या अनियमिततेची चौकशी होणार काय, अशी विचारणा ज्युनियर कर्मचारी करत आहेत. भूमी अभिलेख विभागात वरिष्ठांना अभय आणि कनिष्ठांना शिक्षा का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. आम्हाला मौखिक आदेश देणाऱ्यांची आम्ही पोलखोल करू, असा सज्जड इशाराच काही अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे चौकशी समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशी समितीचा एकही मुद्दा बाहेर फुटणार नाही, असा दम देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. फेरफार, एकत्रीकरण 157, 258, 20 मोजणी शीट नोंदी अधिकार नसताना जिल्हाधिकारी यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत 106 मध्ये करण्यात आलेले उद्योग चौकशी समितीने गंभीरतेने घेतल्याची माहिती आहे. त्याचबरोबर भोग वटादार वर्ग 2चे 1 करणे, लेआउट मोजणी शीट, मोरणा नदीच्या सरकारी जागेवर कथित लेआउट टाकणे आदी गोष्टींच्या चौकशीत मोठे घबाड बाहेर आले असून ते लपविण्याचा गौरवपूर्ण प्रयत्न झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वरिष्ठांच्या मौखिक आदेशाने अनेक प्रकरणात घोळ झाल्याची माहिती आहे. ही प्रकरणे चौकशी समितीला उपलब्ध केली गेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काही प्रकरणे कनिष्ठांवर शेकणारे जरी असतील तरी बहुसंख्य प्रकरणात मौखिक आदेश देणारे नामनिराळे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील अत्यंत वर्दळीच्या टिळक रोड परिसरात असलेल्या जे मॉलमध्ये मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढ्या वेगाने पसरली की काही क्षणातच संपूर्ण मॉल आगीच्या विळख्यात सापडला आणि पूर्णपणे जळून खाक झाला. मध्यरात्री 3च्या सुमारास मॉलमधून धुराचे लोळ उठताना परिसरातील नागरिकांना दिसले. मॉलमध्ये कपड्यांची दुकाने आणि इतर साहित्यांचे मोठे भांडार असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे मॉलमधील सर्व दुकाने आणि त्यातील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीने आणि अथक प्रयत्नांनी काही तासानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना मध्यरात्रीच्या वेळी घडल्यामुळे मॉलमध्ये कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही एक दिलासादायक बाब आहे. आगीचे नेमके कारण काय होते आणि झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा किती आहे याबद्दलचा अधिकृत तपशील पंचनामा पूर्ण झाल्यावर समोर येईल. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. तर 2 वर्षात एकाच मॉलला आग कशी लागते असा प्रश्न उपस्थित होतो. बुधवारी रात्री शहरात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. शहराच्या जवळपास सर्वच मंदिरांमध्ये दिवे लावून सजावट करण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईमुळे सर्व मंदिराची शोभा तर वाढलीच, पण मंदिराच्या वातावरणात एक अलौकिक अनुभूती प्राप्त होत होती. देवदिवाळीच्या पावन पर्वावर शहरातील सर्व मंदिरे लाखो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. कार्तिक पौर्णिमेला देवता दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे, ज्यामुळे ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. बुधवार रात्री लाखो दिव्यांच्या रोषणाईमुळे सर्व मंदिरांमध्ये खरोखरच अलौकिक वातावरण निर्माण झाले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेवाने राक्षस त्रिपुरासुराचा वध केला होता. त्रिपुरासूरच्या वधानंतर सर्व देवी देवता हा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमतात. या दिवशी सर्व देवी देवता भगवान शिवांसोबत पृथ्वीवर येतात आणि दिवे लावून हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. शहराचे श्री राजराजेश्वर मंदिर, मोठा राम मंदिर, बिर्ला राम मंदिर, हरिहर मंदिर, गांधी रोड येथील श्री राम मंदिर आणि दुर्गा मंदिर ही सर्व मंदिरे लाखो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. महिलांनी संध्याकाळपासूनच या उत्सवाची तयारी सुरू केली होती. रात्री शहराच्या सर्व मंदिरांमध्ये वातावरण अतिशय मनमोहक आणि मनोरम होते. श्री राजेश्वर मंदिरात भक्तांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या आणि या सर्व रांगोळ्या दिव्यांनी सजवण्यात आल्या होत्या. शहरातील मंदिराचे ड्रोन शूटिंग खास RRCच्या दर्शकांसाठी. रात्री उशिरा मंदिरात आतिषबाजी देखील करण्यात आली आणि भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. टिळक रोड येथील मोठ्या राम मंदिरात प्रसिद्ध रांगोळी कलाकार प्रवीण पवार यांनी भगवान श्रीरामचंद्रांच्या बालस्वरूपाची मनमोहक रांगोळी काढली. संपूर्ण मंदिर आणि रांगोळी दिव्यांनी सजवण्यात आली होती. ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी मंदिरात भक्तांची गर्दी उसळली होती. त्याचप्रमाणे गंगानगर येथील सालासर मंदिरातही हजारो दिवे सजवण्यात आले होते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या मंदिराचे चित्रांकन करण्यात आले, ज्याने सर्वांना मोहित केले. याच प्रकारे देशमुखपेठ परिसरातील माता तुळजाभवानी मंदिरात 7,000 दिवे लावण्यात आले होते. या दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. देव दिवाळी निमित्त देशमुखपेठ आई तुळजाभवानी मंदिर परिसरात दीपमहोत्सव मोठ्या थाटात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पण साजरा करण्यात आलेला आहे. यावर्षी 7,000 दिव्यांचा एक संकल्प घेऊन 7,000 दिवे आज देशमुखपेठ आई तुळजाभवानी मंदिर परिसरात छत्रपतींच्या परिसरात आज लावण्यात आलेले आहे. रात्री उशिरापर्यंत सर्व मंदिरांमध्ये दिव्यांची ही सुंदर सजावट पाहण्यासाठी आणि आपापल्या आराध्य देवतांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पाहूया शहराच्या काही मुख्य मंदिरांमध्ये साजरी झालेल्या देवदिवाळीची एक झलक. बाळासाहेब आंबेडकर तसेच युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद आणि खालच्या दर्जाचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करत वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली
की फेसबुकवर अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। राज्यातील काही फेसबुक ग्रुप पेजेसवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुकवर पोस्ट करण्यात आले आहेत। ते व्हिडिओ पाहून वंचित बहुजन कार्यकर्त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांना बदनाम करणाऱ्यांवर उपरोक्त कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी वंचित बहुजन महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। फेसबुकवर बदनामी करणाऱ्या ट्रोल्सने कुत्र्यांच्या रूपात तयार केलेले पोस्टर आंदोलनास तडी लावण्यात आले होते, जे तेथून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते। जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे। मात्र या घोषणामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकारने दिलेली ही बियाणे व बुवाई खर्चापुरती अल्प मदत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर 2025 या काळात अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला। या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनींचे नुकसान झाले, विहिरींचे बांध तुटले, मानवी तसेच पशुधनाची प्राणहानी झाली, घरे कोसळली आणि घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत 3,56,229 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तब्बल 3,23,000 हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनी बाधित झाल्या आहेत। या नुकसानीसाठी शासनाने प्रति हेक्टर 10,000 रुपये याप्रमाणे एकूण 32,351 रुपयांची मदत जाहीर केली आहे। मात्र ही रक्कम अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। शेतकरी शासनाकडे भरपाईची रक्कम वाढवून देण्याची मागणी करत आहेत। कोटा येथील देशातील टॉप कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये गणल्या जाणाऱ्या बन्सल क्लासेसने अकोला येथे पहिल्यांदाच करिअर गायडन्स सेमिनार आयोजित केला आहे। या भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे। तसेच मान्यवर त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत। या सेमिनारमध्ये 2 यशस्वी व्यक्तिमत्व भेटतील, ज्यांनी मेहनत आणि जिद्दीने आपल्या क्षेत्रात यश मिळवले। यामध्ये पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे IIT पासून IPS पर्यंत प्रवास सांगतील, जो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। आणि दुसरे मान्यवर बन्सल कोटा क्लासेसचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर बन्सल सर आहेत। गेल्या 25 वर्षापासून विद्यार्थ्यांना IIT, JEE व नीटसाठी मार्गदर्शन करीत आहेत। समीर बन्सल हे मॅथमॅटिकल जेम ऑफ इंडिया मानले जातात। ही विशेष दोघेही उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या एकाच मंचावर असतील, ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी राहील। तुम्ही इयत्ता 8वी ते 10वीचे विद्यार्थी असाल आणि तुमचे स्वप्न IIT, नीट किंवा एम्समध्ये जाण्याचे आहे, तर आजच नोंद करा आणि तुमची सीट बुक करा। 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता माहेश्वरी भवनात होणाऱ्या सेमिनारचा लाभ घ्या, असे आवाहन बन्सल क्लासेसच्या वतीने करण्यात आले आहे। अकोट तालुक्यातील वरुड जवळका येथे 5 नोव्हेंबर रोजी गुरुवर्य शिवराम महाराज पवार यांची पुण्यतिथी व कार्तिकी सोहळ्याच्या निमित्ताने विठ्ठलाचा जयघोष करण्यात आला। राज्याच्या विविध भागातून वारकरी भक्ती सोहळ्यात सहभागी झाले होते। गावगावच्या 111 दिंड्यांचे आगमन झाले। शिवराम महाराज पवार यांनी 75 वर्षापूर्वी या महापर्वाची सुरुवात केली होती। त्यावेळची परिस्थिती पाहता विठ्ठल दर्शनाला जाण्यासाठी येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पंढरपुरातही अडचणी निर्माण होणार नाही, तसेच आर्थिक कमकुवत लोकांना सुद्धा वारकरी विचारांचा वारसा जपता येईल, त्याकरता विठ्ठलालाच आपल्या छोट्याशा गावामध्ये प्राचारण करण्याचा प्राथमिक निर्णय त्यांनी घेतला। सोहळ्याचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त एकनाथ महाराज पवार आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सर्व दिंड्या एकत्रित आल्यानंतर हरिभक्त पारायण मंडळ अरुण पवार, रमेश पवार, भानुदास पवार यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर दिंडीतील वारकऱ्यांची विठ्ठल रुक्मिणी नामाचा गजर करीत ग्रामप्रदक्षिणेस प्रारंभ केला। वैभव महाराज तराडे यांचे काल्याचे कीर्तन होऊन यात्रेकरूंना महाप्रसाद वितरण करण्यात आले। गावकरी या सोहळ्याला दिवाळीपेक्षाही जास्त महत्त्व देतात। माहेरवाशिणींना दिवाळीऐवजी या सोहळ्यासाठी बोलवण्यात येते। सोहळ्याला प्रवीण डिक्कर यांनी विशेष सहकार्य केले। गोपाळ, सपकाळ, मित्रपरिवार सर्व यात्रेकरूंना चहापाणी, फराळ, नाश्त्यांचे संपूर्ण दिवसभर वाटप केले।
डॉक्टर भावेश शिरसाट, डॉक्टर अनिकेत शिरसाट, डॉक्टर विशाल इंगोले यांच्याकडून रुग्णांची तपासणी, औषधांचे मोफत वितरण व रुग्ण तपासणी केली। विठ्ठल रुक्माई संस्थान अध्यक्ष एकनाथ पवार महाराज यांचे संपूर्ण यात्रेकरूंना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात। माझ्या लग्नाला आता 32 वर्ष झालेली आहे। तेव्हापासून मी हा सोहळा पाहत आलेली आहे आणि भक्तांची सेवा करत आलेली आहे। तरी सर्व भाविक भक्तांची आणि संत मंडळींचे मी खूप मनापासून हार्दिक स्वागत करते आणि इथे चालू असलेला हा सप्ताह याच्या पुढेही चालू राहील आणि आम्ही पण मनभावे हे सप्त्याचे नियोजन आणि सर्व कार्यक्रमांची रूपरेषा ही सर्वांची लक्षात घेऊनच सेवा करत आहोत आणि भक्तगण ही सेवा आपली आनंद पंढरी नायकाचं दर्शन करून द्विगुणित आनंद घेऊन घरी जातात व पोटभर जेवण करून सुद्धा त्यांचे मन तृप्त होऊन ते पंढरी नायकाच्या दर्शनासाठी येत असतात। या गावामध्ये असणारा आजचा हा उत्सव म्हणजे पारमार्थिक लोकांकरता जणू काही दिवाळीचा उत्सव आज या वरुड जवळका नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या गावामध्ये लाभलेले थोर मोठे संत, या गावाला लाभले असं म्हटल्यापेक्षा वैदर्भीय प्रांताला लाभलेलं फार मोठं एक रत्न प्रातस्मरणीय संत श्री गुरु शिवराम महाराज पवार यांचा हा पुण्यस्मरण सोहळा गेल्या 42 वर्षापासून या नगरीमध्ये साजरा होतो आणि हा पुण्यस्मरण सोहळा यापूर्वी म्हणजे गुरुवर्य महाराज हयातीत असताना सुद्धा कार्तिकी सोहळा या ठिकाणी व्हायचा आणि महाराज गेल्यानंतर तब्बल या ठिकाणी 135 दिंड्या दरवर्षी, कोणत्याही प्रकारचं मानधन नाही, कोणत्याही प्रकारची मुभा नाही, असं असताना प्रत्येक गावातून 25-25, 30-30 लोकांचे टाळकरी या ठिकाणी या वरुड नगरीमध्ये येतात। या अकोला जिल्ह्यातील पंढरी मानलेले हे शिवराम महाराजांनी चाललेली परंपरा चालू आहे, चालणार आहे। श्री विठ्ठल रुक्माई संस्थान वरुड जवळका गावकरी व श्री विठ्ठल रुक्माई संस्थानचे अध्यक्ष श्री एकनाथ शिवराम पवार हे जे पहिल्या दिवशी जे दिंड्या घेणारे वरुड जवळका गाववासी यांच्या घरी जेवणाची व्यवस्था असते। दुसऱ्या दिवशी जेवणाची व्यवस्था श्री विठ्ठल रुक्माई संस्थानकडून होते। मूर्तिजापूरच्या जुनी वस्तीतील देवरण मार्गावर माजी पदाधिकारी दादासाहेब जमादार यांच्या शेतातील मार्कंडेश्वर मंदिराच्या तळघरात भगवान कार्तिकीय स्वामींची सुंदर आणि मनमोहक संगमवरी मूर्ती आहे। हे मंदिर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच दर्शनासाठी उघडले जाते। आज ते बंद झाले। दरवर्षी आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात। हे धार्मिक स्थळ कानपूरचे नागानिर्वाण महाराज, संत गजानन महाराज, चिखलीचे संत मौनी बाबा, मूर्तिजापूरचे संत बद्रीनाथ महाराज इत्यादींच्या सानिध्यात पवित्र झाले आहे। तसेच येथील मार्कंडेश्वर मंदिरात बालक मार्कंडेय ऋषींची संगमरवरी प्रतिमा आहे। समोरच काळ्या दगडाची यमराजाची मूर्ती देखील आहे। येथे बद्री बाबा महाराज, बलदेव महाराज, वैद महाराज इत्यादी संतांच्या समाधी आहेत। यावर्षी कार्तिक पौर्णिमेला आज भगवान कार्तिकेय यांच्या दर्शनाचा मुहूर्त आला होता। या मुहूर्तावर दरवर्षी मंदिराच्या गर्भगृहात नैसर्गिक प्रवाहाद्वारे पाणी जमा होते। तर श्री क्षेत्र मार्कंडेश्वर संस्थेचे विश्वस्त मनीष जमादार यांनी सांगितले की आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील आणि नंतर 1 वर्षासाठी बंद केले गेले। जुने शहरातील अयोध्यानगर गल्ली क्रमांक 2 येथे सध्या घाणीचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। घंटागाडी ठेकेदारांचे या सर्व गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। अयोध्यानगर परिसरातील रिकाम्या आणि स्वमालकीच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आणि शेणखत आणून टाकले जात आहे। यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत। गल्ली क्रमांक 2 मधील खाली प्लॉट अक्षरशः कचराकुंडी बनले आहेत। अनेक लोक येथे कचरा आणून टाकत असल्याने परिसराचे रूप पालटले आहे। या कचऱ्यामुळे सरकारी नाल्या फोडून किंवा तुंबवून टाकण्यात येत आहेत। परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नाहीये। तुंबलेल्या नाल्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे। महापालिकेची घंटागाडी नियमितपणे येत नाही। तसेच परिसरात कचरा कुंड्या देखील उपलब्ध नाहीत, ज्यामुळे नागरिक नाईलाजाने रिकाम्या जागेत कचरा टाकत आहेत। आयुक्तांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घ्यावी, स्वतः पाहणी करावी आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून हा परिसर त्वरित स्वच्छ करून घ्यावा। नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे।
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शहरात रक्ताचा गंभीर तुटवडा, निगेटिव्ह रक्तगटाची स्थिती चिंताजनक. मागणी 100 बॅग, पुरवठा केवळ 30 ते 40 बॅगचा. कुंभारी विजोरा रस्त्याची दुर्दशा अधोरेखित, जनता झाली त्रस्त. कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईसाठी बांधकाम विभागाची टाळाटाळ. मौखिक आदेशाने मंजूर केलेल्या फाईल्सची तपासणी नाही, भूमी अभिलेखचा तपासणी अहवाल पुण्यात सबमिट होणार. JJ मॉलमध्ये आग, लाखोंची झाली हानी. महापालिकेचे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष अधोरेखित. अयोध्या नगर परिसरात घाणीचे साम्राज्य, घंटागाडी ठेकेदारांचे दुर्लक्षामुळे नागरिकांची अडचण वाढली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्र. तोवर नमस्कार.